गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट. आता आपण स्टडी करणार आहेत स्टिरियोकेमिस्ट्री ऑफ SN1 रिॲक्शन. ओके, हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर आपण SN1 रिॲक्शनचं मेकॅनिझम त्यावर आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे. प्रिव्हियस जो व्हिडिओ आहे पहा, लक्षात घ्या, मेकॅनिझम ऑफ SN1 रिॲक्शन, तो पाहिल्याच्या नंतर हा व्हिडिओ पाहायचा आहे. ओके, सी स्टिरियोकेमिस्ट्री ऑफ SN1 रिॲक्शन. आता एक लक्षात घ्या, जर समजा रिॲक्टिंग सबस्टन्समध्ये कायरल सेंटर असेल, वी कॅन कन्सिडर वन एक्झाम्पल. सपोज फॉर एक्झाम्पल इथं पहा कार्बन C2H5, इथं आपण घेऊ फिनिल रिंग. ओके, फिनिल रिंग आणि दॅट इज क्लोरीन. इथं घेऊ शकतो आपण क्लोरीन आणि हा तुमचा मिथाइल ग्रुप CS3. आता एक लक्षात घ्या, इथं कायरल सेंटर प्रेझेंट आहे पहा. हा जो कार्बन आहे इट इज शोन बाय ॲस्टेरिक्स साइन, म्हणजे त्या कार्बनला आपण काय म्हणतो बरं, कायरल कार्बन म्हणजे किंवा असिमेट्रिक कार्बन म्हणतो आपण. कळतंय ना कशाला म्हणायचं असिमेट्रिक कार्बन? जो कार्बन 4 वेगवेगळ्या ग्रुपला जोडलेला असणार आहे. पहा, हा कार्बन 4 वेगवेगळ्या ग्रुपला जोडलेला आहे, सो दॅट इट इज अ असिमेट्रिक कार्बन. काय म्हणतो आपण त्याला? असिमेट्रिक कार्बन, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कायरल कार्बन. काय म्हणतो आपण त्याला? कायरल कार्बन. समजतंय कायरल कार्बन कशाला म्हणायचं? द कार्बन विच इज बॉन्डेड टू 4 डिफरंट ग्रुप, दॅट इज कॉल्ड द कायरल कार्बन. ओके, मग इथं पहा, हा कार्बन 4 वेगवेगळ्या ग्रुपला जोडलेला आहे. आता एक लक्षात घ्या, इथं जो क्लोरीन आहे पहा, अशा थिक लाईनने आपण रिप्रेझेंट केला आहे. याचा मिनिंग काय असतो? हा कायरल कार्बनचा जर विचार केला तर हे 4 ग्रुप त्याला टेट्राहायड्रली ओरिएंटेड असतात पहा. ओके, टेट्राहायड्रली ओरिएंटेड. टेट्राहायड्रली ओरिएंटेड म्हणजे कशा पद्धतीने असणार आहेत पहा. समजा आपण असं कन्सिडर करू, दॅट इज क्लोरीन, हा मिथाइल ग्रुप. ओके, त्यानंतर हा इथाइल ग्रुप, दिस इज द इथाइल ग्रुप. ओके, आणि एक लक्षात घ्या, स्ट्रक्चर आपण कशा पद्धतीने ड्रॉ करू शकतोय पहा. सी पहा, एक लक्षात घ्या, असं टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे, फिनिल रिंग. ओके, असं कन्सिडर करू शकतो आपण पहा, फिनिल रिंग. त्यानंतर हा इथाइल ग्रुप पहा, हे 2 ग्रुप एका प्लेनमध्ये आहेत, बोर्डच्या प्लेनमध्ये पहा. हा इथाइल ग्रुप, दॅट इज द फिनिल रिंग. आणि क्लोरीन, क्लोरीन पहा पॉइंटिंग अप म्हणजे ऑब्झर्वरच्या साईडला आहे पहा क्लोरीन. ओके, म्हणजे विच इज शोन बाय दिस थिक लाईन. आपण त्याला थिक लाईनने काय करतोय बरं, रिप्रेझेंट करतोय. आणि जो तुमचा मिथाइल ग्रुप आहे पहा, ऑब्झर्वरपासून बॅक साईडला हे पहा, मिथाइल ग्रुप असा डाऊनला प्रेझेंट आहे पहा, बॅक साईडला. ओके, विच इज अ शोन बाय डॅश लाईन. आपण त्याला कसं शो केलेलं आहे? डॅश लाईनने काय केलेलं आहे? शो केलेलं आहे. कळतंय का? म्हणजे हा जो मिथाइल आहे पहा, हे 2 ग्रुप बोर्डच्या प्लेनमध्ये, क्लोरीन पॉइंटिंग अप, अशा पद्धतीने आपला पॉईंट आहे, आणि जो तुमचा मिथाइल ग्रुप आहे दॅट इज पॉइंटिंग डाऊन म्हणजे बॅक साईडला आहे, प्लेनच्या बॅक साईडला. ओके, तर अशा पद्धतीने पहा स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ दिस सबस्ट्रेट मॉलिक्यूल. आणि जेव्हा याच्या आपण ह्या कंपाऊंडचे आपण SN1 रिॲक्शन कॅरीड आउट करणार. ओके, आता SN1 रिॲक्शन कॅरीड आउट करणार त्यावेळेस पहा, लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे पहिल्या स्टेपमध्ये काय होतं बरं, यामधला बॉन्ड ब्रेक होतोय, कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड ब्रेक होतोय. कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर काय तयार होतं? इथं कार्बोकॅटायन फॉर्म होतोय. इट रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ओके, अँड दिस इज द फिनिल रिंग. पहा, इथं कार्बोकॅटायन तयार होतोय ह्या केसमध्ये. ओके, इट रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल. ओके, आता एक लक्षात घ्या, हा जो कार्बोकॅटायन आहे पहा, इट इज अ प्लेनार. हा कसा असतो बरं? प्लेनर म्हणजे 3 ग्रुप एका प्लेनमध्ये आहेत आणि हायब्रिडायझेशन काय असतं? दॅट इज द sp2. म्हणजे कशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे पहा, सपोज दिस इज द मिथाइल ग्रुप, फिनिल रिंग आणि इथाइल ग्रुप. अशा पद्धतीने एका प्लेनमध्ये असं स्ट्रक्चर आहे पहा, लक्षात घ्या, एका प्लेनमध्ये मिथाइल ग्रुप, फिनिल रिंग आणि इथाइल ग्रुप, दे आर प्रेझेंट ॲज लाईक दिस. पहा, मिथाइल ग्रुप, त्यानंतर फिनिल रिंग आणि इथाइल ग्रुप एका प्लेनमध्ये आहे, सो दॅट दिस स्ट्रक्चर इज काय बरं? प्लेनार. ओके, त्यानंतर पहा, आपण मेकॅनिझम स्टडी करत असताना आपण पाहिलं होतं की फर्स्ट स्टेपमध्ये कार्बोकॅटायन तयार होतोय, म्हणजे तो -Cl लिहू शकतो आपण. ओके, म्हणजे बॉन्ड बिटवीन कार्बन क्लोरीन ब्रोकन डाऊन रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ओके, सेकंड स्टेपमध्ये काय होतं पहा, लक्षात घ्या, न्यूक्लिओफिलिक अटॅक ऑन द कार्बोकॅटायन. आता एक लक्षात घ्या, जेव्हा न्यूक्लिओफाइल अटॅक करतो ह्या कार्बोकॅटायनवर,
तर अटॅक करण्यासाठी दोन चान्सेस असणार आहेत पहा. एक असणारे फ्रंट साईड अटॅक, एक असणारे बॅक साईड अटॅक. पहा लक्षात घ्या, हे तीन ग्रुप, मिथाइल ग्रुप, फिनेल रिंग आणि इथाइल ग्रुप आणि न्यूक्लिओफाइल OH मायनस आता अटॅक करणार आहे कार्बोकॅटॅनवर. तर दोन चान्सेस असणार आहेत पहा. हा जो OH ग्रुप आहे हा फ्रंट साईडने अटॅक करेल किंवा बॅक साईडने अटॅक करेल. कळतंय का? देर आर टू पॉसिबिलिटीज. ओके, सी इन दिस केस द OH मायनस मे अटॅक्स ऑन द कार्बोकॅटॅन फ्रॉम फ्रंट साइड ॲज वेल ॲज फ्रॉम दी बॅक साईड. समजा इथं आपण कन्सिडर करू दॅट इज फ्रंट साईड अटॅक. याला आपण काय म्हणणार? फ्रंट साइड अटॅक. ओके, फ्रंट साइड अटॅक. आता पहा, फ्रंट साइड अटॅक केल्याच्यानंतर जेव्हा हा फ्रंट साईडने अटॅक करेल म्हणजे ऑब्झर्वरच्या साईडने अटॅक केलेला आहे, म्हणजे पहा हा OH ग्रुप कसा येईल बरं? अपला येईल, कारण फ्रंट साईडने अटॅक केला आहे. आणि मिथाइल ग्रुप कसा जाईल बरं? डाऊनला. म्हणजे इथं स्ट्रक्चर काय येईल बरं? व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ द मॉलिक्युल? पहा C2H5 हे दोन प्लेनचे ग्रुप प्लेनमध्येच असणार. ओके, प्लेनचे ग्रुप प्लेनमध्येच असणार आहेत. आणि पहा लक्षात घ्या, OH ग्रुपने फ्रंट साईडने अटॅक केलाय, सो दॅट द OH ग्रुप इज पॉइंटिंग अप अँड विच इज शोन बाय थिक लाईन. पहा OH ग्रुप पॉइंटिंग अप अँड द मिथाइल ग्रुप पॉइंटिंग डाऊन. हा जो मिथाइल ग्रुप आहे तो कसा जाईल बरं? डाऊनला जाईल. तर अशा पद्धतीने इथं काय येईल बरं? स्ट्रक्चर येईल. आता सेकंड पॉसिबिलिटी काय असणार? आपण जर फ्रंट साईड अटॅक, बॅक साईड अटॅक कन्सिडर करा. बॅक साईड अटॅक म्हणजे जो OH मायनस आहे जेव्हा हा बॅक साईडने अटॅक करेल, इथं आपण कन्सिडर करू दॅट इज बॅक साईड अटॅक. ओके, व्हेन दिस OH मायनस अटॅक फ्रॉम दी बॅक साईड. पहा असं डॅश लाईनने आपण रिप्रेझेंट करू. जो अटॅक आहे तो बॅक साईडने झालेला, पहा बॅक साईडने अटॅक होतोय. ओके, जेव्हा हा OH बॅक साईडने अटॅक करेल त्यास OH ग्रुप कसा जाईल पहा? डाऊनला. बॅक साईड अटॅक म्हणजे कसा असणार पहा लक्षात घ्या. सपोज दिस इज द कार्बोकॅटाईन. ओके, आणि जेव्हा OH ग्रुप इकडच्या बॅक साईडने अटॅक करेल त्यास OH ग्रुप कसा येईल पहा? पहा OH ग्रुप बॅक साईडने अटॅक करतो, डाऊनला येईल. आणि मिथाइल ग्रुप कसा येईल बरं? फ्रंटला. ओके, मग इथं आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो पहा लक्षात घ्या. बॅक साईड अटॅक, बॅक साईड अटॅक केल्याच्या नंतर इथं काय येईल पहा? C2H5 सेम. त्यानंतर फिनिल रिंग, फिनिल रिंग. ओके, पहा OH ग्रुपने बॅक साईडने अटॅक केला, सो दॅट इट इज पॉइंटिंग डाऊन अँड शोन बाय डॅश लाईन. डॅश लाईनने आपण त्याला काय करतोय बरं? रिप्रेझेंट करतोय. ओके, आणि हा जो मिथाइल, आता मिथाइल कसा येईल बरं? आपला, विच इज शोन बाय दिस थिक लाईन. असं थिक लाईनने आपण काय करणार बरं? त्याला रिप्रेझेंट करणार. ओके, मिथाइल ग्रुप. आता एक लक्षात घ्या, आपण जर RS कन्फिगरेशनचा जर आपण विचार केला, RS कन्फिगरेशनचा जर आपण विचार केला तर पहा लक्ष द्या, ह्या केसमध्ये आपण RS कन्फिगरेशन विषयी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. R&S कन्फिगरेशन आपण पाहिलेलं आहे. पहा लक्षात घ्या, त्यासाठी कोणकोणते रूल्स आहेत हे पण आपण याविषयी आपण इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. ओके, पाहता जो कायरल सेंटर आहे त्या कायरल सेंटरला जोडलेले जे वेगवेगळे ग्रुप्स असतात त्या ग्रुप्सला आपण काय करणार? अगोदर प्रायोरिटी देणार. 1 2 3 4 अशी प्रायोरिटी आपण देणार. आणि लक्षात घ्या, प्रायोरिटी इज गिवन ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, ओके, त्याला आपण फर्स्ट प्रायोरिटी देणार. पाहता इथं क्लोरीन, इथं कार्बन आहे, कार्बन आणि इथं पण कोणता ग्रुप आहे? कार्बन. तर फर्स्ट प्रायोरिटी कोणाला जाणार? क्लोरीनला, बिकॉज क्लोरीन इज हॅव्हिंग द ग्रेटर ॲटॉमिक नंबर दॅन कार्बन. आता एक लक्षात घ्या, तिन्ही कार्बनचा जर आपण विचार केला, पहा तीन ग्रुप जर सेम असतील, तीन ग्रुप जर सेम एलिमेंट्स किंवा तीन एलिमेंट किंवा वेगवेगळे जर सेम एलिमेंट जर जोडलेले असतील तर त्यावेळेस आपण नेक्स्ट एलिमेंट कन्सिडर करणार. आता ह्या केसमध्ये पहा इथं कार्बन आहे आणि कार्बन कशाला जोडला? हायड्रोजनला. आता ह्या केसमध्ये पहा आपण असं लिहू शकतो C2H5 ला. कसं लिहू शकतो आपण? CS2 आणि काय बरं? CS3. आता ह्या केसमध्ये पहा हा कार्बन हायड्रोजनला जोडलेला आहे, ह्या केसमध्ये हा कार्बन कार्बनला जोडलेला आहे. म्हणजे मिथाइल ग्रुपच्या कम्पेअरमध्ये अगोदर प्रायोरिटी कोणाला जाईल बरं? इथाइल ग्रुपला. राहिला प्रश्न ह्या कार्बनचा, तर तुम्हाला माहिती इथं ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं बरं? sp2. आणि लक्षात घ्या sp कार्बनला आपण अगोदर प्रायोरिटी देतो पहा, नंतर sp2 आणि नंतर sp3 अशी प्रायोरिटी ऑर्डर आहे पहा, लक्षात घ्या. म्हणजे पहा हा कार्बन sp3 आहे, हा कार्बन कसा आहे? sp3. हा कार्बन कसा आहे? sp3. अगोदर प्रायोरिटी कोणाला देणार आपण? sp2 ला. म्हणजे सेकंड प्रायोरिटी क्लोरीन नंतर सेकंड प्रायोरिटी फिनिल रिंगसाठी. ओके,
दॅट इज 2. आता थर्ड प्रायोरिटी कोणाला जाणार पहा लक्षात घ्या. इथं पण sp3 कार्बन, इथं पण sp3 कार्बन आहे, पण हा कार्बन इकडे हायड्रोजनला जोडलेला आहे. जर दोन सेम एलिमेंट असतील तर नेक्स्ट एलिमेंट आपण इथं कन्सिडर करणार पहा लक्षात घ्या. मग ह्या केसमध्ये हा कार्बन इकडे परत कार्बनला जोडलेला आहे, कळतंय का. म्हणून सेकंड प्रायोरिटी कोणासाठी जाईल बरं, इथाइल ग्रुपसाठी. थर्ड प्रायोरिटी गोज टू इथाइल ग्रुप अँड द फोर्थ प्रायोरिटी गोज टू काय बरं, मिथाइल. आता रोटेशन घेऊन जायचं आपल्याला. एक लक्षात घ्या, जेव्हा अशी कंडिशन असणार आहे 1 2 समोरासमोर असतील आणि इथं 3 आणि 4 अशी जर कंडिशन असेल, ओके, तर त्यावेळेस पहा आपण असं पण घेऊ शकतो किंवा असं पण घेऊ शकतो. अशा दोन पॉसिबिलिटीज असू शकतात. पण कधी पण लक्षात ठेवायचं, आर एस कन्फिगरेशन ड्रॉ करत असताना रूल आपल्याला असं सांगतोय की ऑलवेज तुम्ही 4 ला क्रॉस करून जायचं, 3 ला क्रॉस करायचं नाही. लक्षात घ्या, 4 ला क्रॉस करून आपण 2 कडे जाणार, कळतंय का. 4 ला क्रॉस करून आपण 2 कडे जाणार. जर अशी कंडिशन असेल 1 2 4 आणि 3 तर आपण 1 2 कडे जायचं, समजतंय का. किंवा असे असेल 1 2 3 आणि 4 तर असं जाणार 1 2 3 4. पण अशी जर कंडिशन असेल 1 2 समोर असतील, 3 4 असं असतील तर क्रॉस कितीला करणार आपण, 4 ला क्रॉस करायचं, 3 ला क्रॉस करायचं नाही. मग या केसमध्ये पहा 1 2 क्रॉस कितीला करणार आपण, 4 ला क्रॉस करायचंय, कळतंय का. पहा कन्फिगरेशन रोटेशन कसं आलंय, क्लॉकवाईज. जेव्हा रोटेशन क्लॉकवाईज असणार त्यावेळेस कन्फिगरेशन असतं काय बरं, आर. सो दॅट द कन्फिगरेशन इन ऑफ दिस स्पेसिस इज आर. म्हणजे पहा ह्या रिॲक्टिंग सबस्टन्सचं कन्फिगरेशन काय असणार आहे, आर असणार आहे. ओके, आता आपण प्रोडक्टचं कन्फिगरेशन इथं ड्रॉ करू. पहा लक्षात घ्या, पहा इथं प्रायोरिटी कोणाला देणार, अगोदर फर्स्ट प्रायोरिटी आपण ऑक्सिजनला देणार, कारण कार्बनपेक्षा ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. नंतर पहा सेकंड प्रायोरिटी ह्या sp2 कार्बनला जाईल, म्हणजे फिनिल रिंगला जाईल. थर्ड प्रायोरिटी कोणाला जाईल बरं, इथाइल ग्रुपला. फोर्थ प्रायोरिटी कोणत्या ग्रुपसाठी, मिथाइल ग्रुपसाठी. रोटेशन कसं येईल पहा 1 2 3 आणि 4. कन्फिगरेशन शुड बी आर. कन्फिगरेशन काय येते बरं, आर कन्फिगरेशन असणार, कारण क्लॉकवाईज रोटेशन आलं की कन्फिगरेशन काय असतं, आर. ओके, त्यानंतर पहा ह्या केसमध्ये प्रायोरिटी ऑर्डर फर्स्ट कोणाला देणार आपण, ऑक्सिजनला. सेकंड प्रायोरिटी कोणाला असणार आहे, फिनिल रिंगला. थर्ड प्रायोरिटी इथाइल ग्रुपला आणि फोर्थ प्रायोरिटी मिथाइल ग्रुपसाठी. पहा 1 कडून सेकंड कडे जात असताना 4 ला क्रॉस करायची. पहा कन्फिगरेशन काय पाहिजे बरं, आर कन्फिगरेशन पाहिजे. पण एक लक्षात घ्या, आर एस कन्फिगरेशनचा आणखीन एक रूल आपल्याला, रूल काय सांगतोय आपल्याला पहा लक्षात घ्या. आर एस कन्फिगरेशनचा आणखीन एक रूल आहे पहा, इफ द ग्रुप हॅव्हिंग द प्रायोरिटी फोर्थ इज पॉइंटिंग अप देन द कन्फिगरेशन शुड चेंजेस. म्हणजे एक लक्षात घ्या, फोर्थ प्रायोरिटी असणारा जो ग्रुप आहे, कोणता, फोर्थ प्रायोरिटी, ओके, ग्रुप जर पॉइंटिंग अप असेल, कसा असेल बरं, पॉइंटिंग अप असेल, तर एक लक्षात घ्या, देन कन्फिगरेशन शुड चेंजेस. कन्फिगरेशन काय करायचं, चेंज करायचंय. कन्फिगरेशन शुड चेंजेस, कन्फिगरेशन शुड चेंजेस, कन्फिगरेशन शुड चेंजेस. म्हणजे जर आर असेल तर येस करणार, येस असेल तर आर. पहा लक्षात घ्या, इथं फोर्थ प्रायोरिटी असणारा ग्रुप पॉइंटिंग अप आहे, म्हणून इथं जरी समजा डायरेक्शन क्लॉकवाईज असेल तर आपण इथं आर चेंज टू येस करायचे. या साईनचं मिनिंग काय होतं, चेंज टू. म्हणजे ह्या कंपाऊंडचं फायनल कन्फिगरेशन असणारे येस असणार आहे, कळतंय का. ह्या कंपाऊंडचं फायनल कन्फिगरेशन काय असणार आहे, येस असणार आहे, कळतंय का. म्हणजे पहा लक्षात घ्या, SN1 रिॲक्शन मध्ये असं ऑब्झर्व जात, जर समजा रिॲक्टिंग सबस्टन्समध्ये कन्फिगरेशन जर आर असेल तर प्रोडक्टमध्ये तुम्हाला दोन्ही प्रोडक्ट पाहायला भेटतील. एकाचं कन्फिगरेशन आर असणार आहे, दुसऱ्याचं कन्फिगरेशन काय असणार आहे, येस असणार आहे. पहा लक्षात घ्या, ओके, एकाचं कन्फिगरेशन आर, दुसऱ्याचं काय असणार आहे, येस असणार आहे. असं मेकॅनिझममध्ये आपल्याला काय झालेलं आहे, SN1 रिॲक्शनच्या ऑब्झर्व झालेलं आहे. म्हणजे 50% काय होतंय, नियर इक्वल टू 50% इन्व्हर्जन आणि 50% रिटेन्शन होतंय. पहा लक्षात घ्या, म्हणजे 50% इन्व्हर्जन म्हणजे पहा आरचं काय झालंय, यस, आणि 50% रिटेन्शन म्हणजे आर कन्फिगरेशनचं काय झालं बरं, आर कन्फिगरेशन, कळतंय का. म्हणजे SN1 रिॲक्शनमध्ये कन्फिगरेशन काय होतं, रिटेन्शन पण होतं आणि इन्व्हर्जन पण होतं, कळतंय ना. आणि या कन्फिगरेशनवरून आपल्याला असं ऑब्झर्व होत आहे की ह्या रिॲक्शनमध्ये कार्बोकॅटायन तयार झालेला आहे, प्लेनर कार्बोकॅटायन, कळतंय ना. तर दिस इज अबाउट द स्टिरियोकेमिस्ट्री ऑफ SN1 रिॲक्शन. क्लिअर, राईट डाऊन दिस, हे लिहून घ्या. factors affecting on SN1 reaction. Okay,
तर पहा लक्षात घ्या, यामध्ये फर्स्ट फॅक्टर आहे पहा सॉल्व्हंट. कोणता फॅक्टर असणार आहे? सॉल्व्हंट. तर SN1 रिएक्शनसाठी इसेन्शियल कंडिशन काय असणार आहे पहा? पोलार सॉल्व्हंट लागतं पहा ह्या रिएक्शनसाठी. पोलार सॉल्व्हंट प्रोमोट SN1 रिॲक्शन. ओके, पोलार सॉल्व्हंट प्रोमोट SN1 रिॲक्शन. आता पोलार सॉल्व्हंट म्हणजे कोणते? समजा वॉटर सारखे सॉल्व्हंट आपण कन्सिडर करू शकतो. पहा लक्षात घ्या, पहा आपल्याला माहिती आहे दिस इज अ पोलार सॉल्व्हंट. पहा इकडे पार्शियल निगेटिव्ह, इकडे काय असणार? पार्शियल पॉझिटिव्ह. तर अशा पद्धतीचे पोलार सॉल्व्हंट जे असतात पहा SN1 रिॲक्शन कॅरीड आउट करतात. रिझन काय पहा लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की SN1 रिॲक्शनमध्ये आपण पाहिलं होतं की कार्बन आणि हॅलोजन मधला बॉन्ड ब्रेक होऊन कार्बोकॅटायन तयार होतोय. कळतंय का? कार्बोकॅटायन तयार होतोय. मग इथं म्हणजे काय झालं पहा, हा बॉन्ड ब्रेक झालाय आणि त्यापासून काय तयार झालं बरं? कार्बोकॅटायन तयार होतोय. समजतंय ना? मग या बॉन्ड ब्रेकिंगसाठी पोलार सॉल्व्हंट आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने मेकॅनिझममध्ये इंटरॅक्शन होते पहा, सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये. म्हणजे पोलार सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल ह्या हॅलोजनला अट्रॅक्ट होतात पार्शियली आणि कार्बन आणि हॅलोजन मधला बॉन्ड काय होतोय? ब्रेक होतोय. कळतंय का? सो दॅट द पोलार सॉल्व्हंट मस्ट बी इसेन्शियल फॉर द SN1 रिॲक्शन that leads to the ionization of काय बरं? हॅलोजन. म्हणजे हॅलोजन इथून काय होतं बरं? रिम होतं. या प्रोसेससाठी आपल्याला कशाची गरज आहे? पोलार सॉल्व्हंटची. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट सेकंड कंडिशन काय आहे पहा. आणि आणखीन एक दुसरी महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्या, जेव्हा हा बॉन्ड ब्रेक होतोय, हा तयार झालेला जो कार्बोकॅटन आहे दॅट कॅन बी ऑल्सो स्टॅबिलाइज बाय पोलार सॉल्व्हंट. म्हणजे पहा इथं पॉझिटिव्ह चार्ज असेल तर पार्शियल निगेटिव्ह एंड काय होईल बरं? इकडे अट्रॅक्ट होईल. अशा पद्धतीने ह्या चार्जचं स्टॅबिलायझेशन सुद्धा काय बरं? पोलार सॉल्व्हंट कॅरीड आउट करतोय. म्हणून SN1 रिएक्शनसाठी इसेन्शियल कंडिशन काय बरं? देअर मस्ट बी पोलार सॉल्व्हंट. ओके, त्यानंतर पहा सेकंड जी कंडिशन असणार आहे दॅट इज द न्यूक्लिओफाईल. आता न्यूक्लिओफाईल कशा लागणार आहेत पहा लक्षात घ्या. लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक न्यूक्लिओफाईल. लो कॉन्सन्ट्रेशन कमी असलं तरी चालतंय आणि काय पाहिजे? वीक न्यूक्लिओफाईल. लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय बरं? वीक न्यूक्लिओफाईल मस्ट बी इसेन्शियल. कळतंय का? मस्ट लीड का किंवा मे लीड्स टू काय बरं? SN1 रिॲक्शन. तर वीक न्यूक्लिओफाईलचं कमी कॉन्सन्ट्रेशन असेल तरी सुद्धा रिॲक्शन काय होते बरं? कॅरीड आउट होते पहा लक्षात घ्या. आता एक लक्षात घ्या, वीक न्यूक्लिओफाईल म्हणजे आपण इथं काय करणार? जसं की समजा आपण आपल्या रिएक्शनमध्ये आपण काय केलं होतं पहा, ॲक्वियस KOH यूज केलं होतं पहा, ॲक्वियस KOH. तर ह्या मीडियममध्ये हा जो OH मायनस आहे, कळतंय का, याचं कॉन्सन्ट्रेशन हा थोडासा वीक होतोय. वीक कशा पद्धतीने होईल पहा, कारण सॉल्व्हंट मॉलिक्यूल जे असणार आहेत, सॉल्व्हंट मॉलिक्यूल याला काय करतात? सगळ्या बाजूने असं सराउंड करतात पहा लक्षात घ्या. आणि सराउंड केल्यामुळे हा न्यूक्लिओफाईल कसा होतोय? वीक होतोय. समजतंय का? आणि जर समजा तुम्ही हाय कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं आणि स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल जर यूज केले तर इथं इलिमिनेशन होण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत. समजा इथे ॲक्वियस KOH जर घेतलं तर ती कंडिशन असणार आहे, इथं हा OH मायनस वीक न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होतोय आणि कॉन्सन्ट्रेशन पण कसं असणार आहे? लो असणार आहे. पण जर समजा तुम्ही अल्कोहोलिक KOH घ्या, आता अल्कोहोलिक KOH मध्ये जे OH मायनस आहे पहा लक्षात घ्या, OH मायनस इट ॲक्ट्स ॲज काय बरं? स्ट्रॉंग. म्हणजे इथं स्ट्रॉंगली बेसिक मिडियम होतं पहा लक्षात घ्या. अल्कोहोलिक KOH जर यूज केलं तर मग अशा कंडिशनमध्ये काय होतंय? आपण पाहिलं होतं की रिएक्शनमध्ये तयार होणारा जो कार्बोकॅटायन आहे, कळतंय का? कार्बोकॅटायन इथं काय बरं? पॉझिटिव्ह चार्ज. जर ॲक्वियस KOH असेल तर हा OH मायनस प्रेफर्स टू अटॅक्स ऑन दी काय बरं? कार्बोकॅटायन. कारण ही जी कंडिशन असणार आहे लो कॉन्सन्ट्रेशन आणि OH मायनस इथे न्यूक्लिओफाईलचा रोल परफॉर्म करतोय ह्या कंडिशनमध्ये. कळतंय का? आपण जर समजा अल्कोहोलिक KOH जर आपण इथे यूज केलं तर इथं काय होऊ शकतं पहा लक्षात घ्या. हा OH मायनस इकडे अटॅक करण्याऐवजी हा काय करतोय पहा, इथं अल्फा प्रोटॉन, हा प्रोटॉन काय करतोय बरं? पिकअप करतोय. हा प्रोटॉन पिकअप केल्यामुळे हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल आणि हा तो बॉन्ड इकडे शिफ्ट झाल्यानंतर पहा इथं काय तयार होईल बरं? CH3. इथं काय असणार? CH3 आणि इथं काय असणार बरं? CH2. म्हणजे आयसोब्युटीन अल्किन तयार होतो. इथं काय तयार होतोय? अल्किन. आणि ही रिॲक्शन असणार आहे इलिमिनेशन रिॲक्शन असणार आहे. काय बरं? इलिमिनेशन रिॲक्शन. कळतंय का? म्हणजे ही कंडिशन मस्ट बी इसेन्शियल. दॅट कंडिशन मस्ट बी इसेन्शियल फॉर SN1 रिएक्शन. कोणती कंडिशन? लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक न्यूक्लिओफाईल. जर समजा तुम्ही हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल जर यूज केलं दॅट मे लीड्स टू इलिमिनेशन रिॲक्शन. काय होऊ शकतंय? इलिमिनेशन. म्हणजे तुमचा न्यूक्लिओफाईल कार्बनवर अटॅक करण्याऐवजी तो काय बरं? प्रोटॉन पिकअप करून बेसचा रोल परफॉर्म करेल अँड दॅट लीड्स टू इलिमिनेशन रिॲक्शन. म्हणून ही कंडिशन असायला पाहिजे लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक न्यूक्लिओफाईल.
क्लिअर. त्यानंतर पहा नेक्स्ट लिव्हिंग ग्रुप. नेक्स्ट काय बरं, लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप आपण कशाला म्हणायचं लिव्हिंग ग्रुप? आपण पाहिलं टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडचं एक्झाम्पल जर आपण घेतलं आणि त्याची रिॲक्शन ॲक्वियस केवस सोबत करा, ब्रोमिन रिमूव्ह होईल, सो दॅट इट इज अ लिव्हिंग ग्रुप. त्याला आपण लिव्हिंग ग्रुप म्हणतो. ओके. थर्ड असणार आहे दॅट इज लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप. आपण रिॲक्शन पाहिली होती. काय रिॲक्शन होती बरं? अल्काइल हॅलाइड रिॲक्शन का सोबत करणार आपण? ॲक्वियस KOH किंवा NaOH सोबत रिॲक्शन कॅरीड आउट करा. इथं तयार होईल अल्कोहोल प्लस काय बरं KX. आता एक लक्षात घेते X मायनस स्पीसीजला आपण म्हणतो लिव्हिंग ग्रुप, कारण हा X न्यूक्लिओफाईल रिप्लेस होऊन OH मायनस न्यूक्लिओफाईल काय करतोय तिथं अटॅक करतोय. ह्या Xला आपण काय म्हणणार? लिव्हिंग ग्रुप. काय म्हणायचं? दॅट इज कॉल्ड एज दी लिव्हिंग ग्रुप. समजतंय का? ह्या Xला आपण लिव्हिंग ग्रुप म्हणणार. पहा लक्षात घ्या, हा जो रिमूव्ह झालेला जो ग्रुप आहे दॅट इज कॉल्ड एज दी लिव्हिंग ग्रुप, कारण तो ग्रुप तिथून काय त्या रिएक्शन मधून बाहेर पडणार आहे. ओके. दॅट इज कॉल्ड एज दी लिव्हिंग ग्रुप. तरी इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, लेस बेसिक ग्रुप, लेस बेसिक ग्रुप आर बेटर लिव्हिंग ग्रुप. बेटर लिव्हिंग ग्रुप्स. ओके. बेटर लिव्हिंग ग्रुप. लक्षात घ्या, लेस बेसिक जो ग्रुप असतोय तो बेटर लिव्हिंग ग्रुप आहे. ह्या अंडरस्टँडिंगसाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतोय. तुम्ही जर हॅलाइड आयन्स जर घेतले, आपण हॅलाइड आयन्समध्ये पहा इथं F मायनस Cl मायनस Br मायनस आणि काय बरं आयोडीन मायनस. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात जास्त बेसिक तुमचा फ्लोराईड आहे. पहा लक्षात घ्या, म्हणजे बेसिसिटी ऑर्डर असणार आहे. कोणती ऑर्डर असणार आहे? बेसिसिटी. म्हणजे हा F मायनस H प्लस वर इझिली अटॅक करतो. पहा लक्षात घ्या, ह्या फ्लोराईड आयनची पण साईज स्मॉल आहे, H प्लस तर स्मॉल साईज असणार आहे, त्यामुळे तो काय करतो? इझिली अटॅक करतो H प्लस वर. म्हणजे याचा अर्थ काय की फ्लोराईड इज मोर बेसिक दॅन दी काय बरं क्लोराईड. क्लोराईड इज मोर बेसिक दॅन दी ब्रोमाइड अँड ब्रोमाइड इज मोर बेसिक दॅन दी आयोडाईड. म्हणजे ही कोणती ऑर्डर असणार आहे? बेसिसिटी ऑर्डर. पण एक लक्षात घ्या, जी लिव्हिंग ग्रुपसाठी ऑर्डर असते दॅट इज एक्झॅक्टली अपोजिट. म्हणजे सगळ्यात जास्त बेटर लिव्हिंग ग्रुप कोणता असणार आहे? I मायनस, नंतर Br मायनस, नंतर कोण असणार आहे? Cl मायनस, आणि नंतर काय असणार आहे? F मायनस. तर दिस इज द लिव्हिंग ग्रुप ऑर्डर. ही ऑर्डर कशी असणार आहे बरं? लिव्हिंग ग्रुप ऑर्डर असणार आहे. पहा लक्षात घ्या, लिव्हिंग ग्रुप ऑर्डर म्हणजे आयोडाईड हा बेटर लिव्हिंग ग्रुप असणार आहे. कळतंय का? त्यापेक्षा कमी ब्रोमाइड आणि त्यापेक्षा कमी क्लोराईड आणि सगळ्यात कमी कोणता असणार बरं? फ्लोराईड. कारण एक लक्षात घ्या, जेव्हा इकडं कार्बन आणि हॅलोजन मधला बॉन्ड ब्रेक होईल आणि इथले दोन्ही इलेक्ट्रॉन तुमचा हॅलोजन घेऊन जाईल, आयोडीनची साईज लार्जर आहे. लार्जर असल्यामुळे तेवढी इलेक्ट्रॉन डेन्सिटी त्यावर इझिली काय होते बरं? ॲकोमोडेट होते. कळतंय का? तर अशा पद्धतीने आर द सम फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन दी काय बरं? लिव्हिंग ग्रुप. यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट नोटमध्ये लक्षात ठेवू शकता तुम्ही. पहा आणखीन एक कन्सेप्ट. ओके, नोटमध्ये आणखीन एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. जसं की हे ग्रुप पहा लक्षात घ्या, OH कन्सिडर करा, OH मायनस. ओके, किंवा RO मायनस किंवा RN2 मायनस. तर लक्षात घ्या, ही बेटर लिव्हिंग ग्रुप नसतात. पहा लक्षात घ्या, दिज आर द पुअर लिव्हिंग ग्रुप, कारण ते इझिली लिव्ह होत नाहीत. म्हणजे तुम्ही असा जर विचार केला, समजा अल्कोहोल आहे, ओके, आणि असा जर विचार केला की हा OH ग्रुप इलेक्ट्रॉन डेन्सिटी घेऊन इझिली रिमूव्ह होईल, तर असं इझिली होत नाही. पहा लक्षात घ्या. मग असे जर ग्रुप असतील तर आपण काय करतो? समजा अल्कोहोल आहे, अल्कोहोलचं तुम्हाला जर सबस्टिट्यूशन कॅरीड आउट करायचं असेल तर तुम्ही ॲसिडिक मीडियम इथे यूज करणार. ॲसिडिक मीडियम यूज करा, काय होईल पहा लक्षात घ्या, हा जो OH आहे इट इज लिव्ह इन द फॉर्म ऑफ वॉटर. म्हणजे सुरुवातीला OHचं काय होईल? प्रोटोनेशन. प्रोटोनेशन झालं की इथं काय येईल पहा? OH2 इथं काय येईल? पॉझिटिव्ह. आता लक्षात घ्या, हा बेटर लिव्हिंग म्हणजे इथं वॉटर इज द बेटर लिव्हिंग ग्रुप दॅन दी OH. म्हणजे OH मायनसपेक्षा H2 हा बेटर लिव्हिंग ग्रुप आहे. म्हणजे अल्कोहोलचं तुम्हाला जर सबस्टिट्यूशन करायचं असेल इझिली, तर इझिली होत नाही. त्यासाठी कोणती कंडिशन लागते बरं? ॲसिडिक मीडियम. कळतंय का? ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये हा जो OH ग्रुप आहे इट इज लिव्ह इन द फॉर्म ऑफ काय बरं? वॉटर. आणि नंतर इथं काय तयार होईल बरं? कार्बोकॅटायन. इट लीड्स टू दॅट इज द फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आणि नंतर तुम्ही या कार्बोकॅटायनवर दुसऱ्या एखाद्या पर्टिक्युलर न्यूक्लिओफाईलचा काय करायचा आहे? अटॅक करायचा आहे. कळतंय का? अशा केसमध्ये. ओके, तर दिस इज अबाउट दी सम अबाउट दी फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन दी SN1 रिॲक्शन. क्लिअर?